लोकसभेचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आलेला आहे आणि देशभरामधील वेगवेगळ्या सर्व्हेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 0 किंवा 1 जागा दाखवली जाते। बारामतीमध्ये देखील अनेक एक्झिट पोलनुसार सुप्रिया सुळे यांचा विजय दाखवला जातोय। एक्झिट पोलच्या सर्व्हेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक कापरे यांनी। एक्झिट पोल संपूर्ण एक्झिट पोल दाखवलेले आहेत। अगदी आज बारामतीची लढत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार होत आहे, पण अनेक एक्झिट पोलमध्ये सुप्रिया सुळे यांच्या बाजूने एक्झिट पोल देण्यात आलेला। काय वाटतं एकंदरीत आपल्याला? फक्त आम्हाला आतुरता आहे 4 तारखेची। विजय तर निश्चित सुनेत्रा वहिनींचाच होणार आणि आम्ही कार्यकर्ते त्याचा जल्लोष करण्यासाठी सज्ज आहोत। एक्झिट पोलचं माहीत नाही, पण जनतेचा कौल हा कायम अजितदादांच्या वहिनींसोबत असणार। 2 दिवसावर निकाल आलेला आहे, कशा पद्धतीने पाहताना काय वाटतं एकंदरीत? आज बारामती तालुका आणि लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर असं चित्र दिसतं की दादांचं कामाचा जो धडाका आहे त्या कामाच्या जोरावरच आदरणीय सुनेत्रा वहिनींचं लोकसभेचं सीट निवडून येणार आहे। आणि आज तुम्ही बारामतीत बघत असाल की आज देखील दादांच्याकडं जनता दरबारामध्ये प्रचंड गर्दी आहे आणि हीच गर्दी ही साक्षी देते की आमचे लोकसभेचे उमेदवार आदरणीय सुनेत्रा वहिनी ह्या 100% निवडून येणार आहेत। विकास कोण करतं हे बारामती तालुक्यात याला येड्या गाबाळ्याला जर विचारलं तर ते सुद्धा सांगू शकतात की अजितदादाशिवाय दुसरं कुणी या ठिकाणी विकास करू शकत नाही। त्याच्यामुळं तुमचा एक्झिट पोल काही असला तर एक्झिट पोल हा बारामती मतदारसंघ खोटा ठरवणार आहे आणि या ठिकाणी सुनेत्रा वहिनी हे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार, याच्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनामध्ये शंका नाही। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।